बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी। बाप्पा हा विघ्नहर्ता आहे, बाप्पा हा कलाधिपती आहे आणि या गणेशोत्सवाच्या काळामध्ये कितीही मतभेद असले तरी मराठी माणसामधले मतभेद जो आहे तो विसरून संपूर्ण कुटुंब जे आहे ते एकत्र येत असतं आणि तीच दृश्य एका विंडोमध्ये आपण पाहताय। उद्धव ठाकरे सहकुटुंब शिवतीर्थवर पोहोचलेले आहेत। TV9 मराठीवर एक्सक्लुझिव्ह दृश्य जी आहे ती आपण या ठिकाणी पाहताय। आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे त्यांच्या सोबत आहेत आणि पहिल्यांदाच उद्धव ठाकरे जे आहेत ते राज ठाकरे यांच्या निवासस्थानी शिवतीर्थवर पोहोचलेले आहेत। राज ठाकरे शिवसेनेमधून बाहेर पडले। मनसेची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची त्यांनी स्थापना केली। अनेक निवडणुका त्यांनी लढल्या। मराठीचा मुद्दाच हा अग्रस्थानी होता आणि आता याच मराठीच्या मुद्द्यावरून दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले आणि त्याच्यामुळे मराठी माणसामध्ये खास करून शिवसैनिकांमध्ये एक नवचैतन्य पसरल्याचं पाहायला मिळालेलं होतं। वरळी डोम मध्ये जी सभा झालेली होती ती ऐतिहासिक अशी सभा होती की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तेही मराठीच्या मुद्द्यावरून आणि त्यावेळेला बाळा नांदगावकर यांनी केलेलं वक्तव्य ते सुद्धा फार महत्त्वाचं। उद्धव ठाकरे हे गणपतीचं दर्शन घेत असताना आपण या ठिकाणी पाहताय। सहकुटुंब उद्धव ठाकरे पहिल्यांदाच शिवतीर्थवर पोहोचलेले आहेत। शिवतीर्थ हा उल्लेख शिवाजी पार्कचा केला जायचा, ज्या ठिकाणी दसरा मेळावा शिवसेनेचा होत असे। मात्र याच शिवाजी महाराज पार्कच्या समोरच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं घर, ज्याचं नाव त्यांनी शिवतीर्थ असं दिलं आणि त्याच्यामुळे या नावाला सुद्धा एक वेगळं महत्त्व आहे। शिवतीर्थवर आज उद्धव ठाकरे सहकुटुंब पोहोचलेले आहेत। राज ठाकरे यांच्या घरामध्ये विराजमान झालेल्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी। कौटुंबिक गप्पा तर होतीलच, मात्र त्यासोबतच काही राजकीय चर्चा सुद्धा होणार का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। कारण येणाऱ्या आगामी निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही दोन्ही पक्ष युती करत निवडणुका लढवणार का आणि जर युती झाली तर ती कोणत्या दृष्टिकोनातून असेल, कशी असेल, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी सुद्धा बाप्पा विराजमान झालेले आहेत। बाप्पाची आरती नुकतीच संपन्न झालेली आहे। ही दोन दृश्य वरळी डोम मधल्या सभेनंतर देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य होतं की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तरी काही फरक पडणार नाही, आगामी निवडणुकांमध्ये विजय भाजपचाच होईल। आणि आता हा गणेशोत्सव दुसऱ्या 2 महिन्यामधली ठाकरे बंधूंमधली ही तिसरी भेट। शिवसैनिकांमध्ये मनसैनिकांमध्ये एक वेगळाच उत्साह आहे। एकीकडे गणेशोत्सव म्हटला की प्रत्येक मराठी माणूस जो आहे तो प्रफुल्लित होत असतो, त्याच्यामध्ये एक नवचैतन्य संचारलेलं असतं।